संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिलेला तालुका म्हणून नेवासा ओळखले जाते। हाच नेवासा तालुका गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या क्राईमच्या घटनांनी चांगलाच चर्चेत आलाय। गेल्या महिन्यात चांद्यातील गोळीबारात तरुणाचा मृत्यू झाला। त्यानंतर 8 दिवसांपूर्वी सोनईतील एका कुख्यात गुन्हेगाराचा ठेचून खून करण्यात आला। आता हे दोन्ही प्रकार ताजे असताना त्याच सोनई पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात पुन्हा गोळीबाराची घटना घडली। मंगळवारी रात्री वाळू तस्करांच्या जुन्या वादातून हा गोळीबार झाल्याचे सांगितले जाते। या घटनेत एक 20 वर्षांचा तरुण मृत्यूशी झुंजत येतोय। त्याच रात्री नेवासा तालुक्यातील भेंडा तरवडी रस्त्यावर सेवानिवृत्त नायब तहसीलदारांच्या घरावर दरोडा टाकण्याची घटनाही घडली आहे। हे दोन्ही प्रकार धक्कादायक होते। या दोन्ही घटनांनी नेवासा तालुका पुन्हा हादरलाय। नेमका काय होता हा रक्तरंजित थरार हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। मंगळवारी 10 फेब्रुवारीला गोळीबाराची पहिली घटना सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली। रात्री 12:30 वाजेच्या सुमारास अंमळनेर येथील पाटाच्या कच्च्या रस्त्याजवळ गोळीबाराचा थरार घडला। जुन्या वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले आणि रागाच्या भरात आरोपीने गोळीबार केला। यामध्ये रोहित शिवाजी दरंदले वय 20 राहणार गणेशवाडी हा तरुण गोळी लागल्याने गंभीर जखमी झाला। त्याला तातडीने उपचारासाठी अहिल्यानगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यावर सध्या उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते। गोळीबाराच्या घटनेनंतर कैलास ज्ञानदेव दरंदले वय 45 राहणार गणेशवाडी यांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। या फिर्यादीवरून सीताराम अशोक जाधव राहणार शिरेगाव आणि प्रकाश बाळू भोसले राहणार निंभारी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुख्य आरोपी सीताराम जाधव याने आपल्याकडील गावठी कट्ट्यातून रोहितवर गोळी झाडून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। सोनई पोलिसांनी तातडीने कारवाई करत प्रकाश बाळू भोसले याला ताब्यात घेतले। मात्र गोळीबार करणारा मुख्य आरोपी सीताराम जाधव फरार आहे। या घटनेची माहिती मिळताच शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू, सोनईचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे आणि पोलीस उपनिरीक्षक सूरज मेढे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। हा वाद वाळूच्या तस्करीवरून झाला की अन्य काही कारण यामागे आहे हे लवकरच समजेल। परंतु शांत असलेला मुळाकाट परिसर गोळीबार झाल्याने रक्तरंजित झाला। दुसरी घटना याच नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथे घडली। सेवानिवृत्त नायब तहसीलदार मच्छिंद्र यशवंत बर्डे यांच्या भेंडा तरवडी रस्त्यावरील वस्तीवर मंगळवारी 10 फेब्रुवारीला पहाटे दरोडा पडला। दरोडेखोरांनी 31,200 रुपयांची रोकड व जवळपास 8 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले। शिवाय पिस्तुलाचा धाक दाखवत मारहाणही केली। जयश्री दौलत बर्डे वय 33 राहणार बर्डे वस्ती भेंडा शिवार तालुका नेवासा यांनी नेवासा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की 9 तारखेला रात्री 11 वाजण्याच्या सुमारास आम्ही सर्व जेवण करून झोपलो। मी, माझे पती व मुलगी आमच्या बेडरूम मध्ये व सासू सासरे त्यांच्या बेडरूम मध्ये झोपले। अंदाजे पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास सासू विमलबाई यांचा आरडाओरड कानावर आला। तेव्हा माझे पती यांनी सासू सासरे यांच्या रूम मध्ये जात बघितले असता कोणीतरी बाहेरून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करीत होता। त्यानंतर आम्ही आमच्या सासू सासऱ्यांना आमच्या बेडरूम मध्ये आणले। आमच्या घरातील परवाना असलेली रायफलचा धाक दाखवून घरात घुसलेल्या दरोडेखोरांना घाबरविण्याचा आम्ही प्रयत्न केला। परंतु अचानक घरात 4 ते 5 दरोडेखोर घुसल्याने त्यापैकी एकाने त्यांच्या हातातील पिस्तलने माझ्या पतींना धाक दाखवून त्यांचे हातातील रायफल हिसकावून घेतली। त्यांच्यापैकी एकाने त्याच्या हातातील चाकूच्या मागच्या बाजूने माझ्या पतीला मारहाण केली। पतीचे हातपाय बांधले, आम्हाला चाकूचा धाक दाखवून सर्व लुटून नेले। हे दरोडेखोर हिंदी व मराठी भाषेत बोलत होते। सगळी लूटमार केल्यावर घरातील सोने व रोकड त्यांनी आमच्या घरातील बॅगमध्येच भरून आमची लायसन्स असलेली रायफल घेऊन पहाटे 3च्या सुमारास पसार झाले। तब्बल तासभर हा थरार रंगला। या घटनेत यशवंत बर्डे व गणेश बर्डे हे जखमी झाले। दरोड्याच्या घटनेची माहिती मिळताच नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश पाटील घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी फॉरेन्सिक टीम व श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण केले। श्वान पथकाने माग काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश आले नाही। शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेही घटनास्थळी भेट दिली। एकाच रात्री घडलेल्या 2 घटनांनी नेवासा तालुका मात्र चांगलाच हादरला। मित्रांनो, पोलिसांचा खरंच धाक राहिला नाहीये का? 2 दिवसांपूर्वी सोनई पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या नव्या अधिकाऱ्यांना गुन्हेगारांनी रक्तरंजित सलामी दिली आहे का? तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।